नमस्कार सगळ्यांना। तर आज मी छोटी बाही कटिंग कशी करायची ते दाखवते। तर कपडा पहिल्यांदा मी 4 फोल्ड करून घेतला। त्याच्यानंतर तयार बाहीचं माप टाकते। तयार बाही आहे आपली 5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्किंग, कारण अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे 1 इंचच मी मिळवते। जर बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्ही 2 इंच मिळवू शकता। तर आता 1 इंचावर सरळ लाईन जोडून घेते। त्याच्यानंतर बघा आपली तयार बाही येते 5 इंच। तर आता जिकडनं आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे तिकडनं 2.5 इंचावर सरळ लाईन जोडून घेते। त्याच्यानंतर मुंड्याचं माप टाकते। आता इथे बाहीला मुंड्याचा शेप देण्यासाठी मी पाठीमागील माप घेते। पाठीमागील मुंड्याचा शेप आलेला आहे 7 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्किंग। तर हे माप मी क्रॉसमध्ये टाकते। त्याच्यानंतर मुंड्याचा शेप देण्यासाठी वरच्या साईडला 1.5 इंच आणि हे माप हा शेप देऊन झाल्यानंतर दंडघेराचं माप टाकते। आता दंडघेर आहे माझा 4.5 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्किंग मिळवते आणि ही सरळ लाईन जोडून घेते। त्याच्यानंतर आतील मुंड्याचा शेप देते। तर आतील मुंड्याचा शेप जोडण्यासाठी आपल्याला मुंड्याला गळ्याच्या साईडनं जोडायचा आहे हा। तर हाफ शेप देऊन झाल्यानंतर बाही कटिंग करते। जर अशी बाही तुम्ही कटिंग केली तर मुंड्याला जोडताना कमी किंवा जास्त अजिबात होणार नाही, एकदम परफेक्ट बाही बसेल। तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।